नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्यानंतर बऱ्याच भावांना हा प्रश्न पडला होता की बहिणींसाठी केलंय मुख्यमंत्र्यांनी, बट भावासाठी काय? तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र. तर आज आपण जाणून घेणार आहोत त्याबद्दल संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपण जर नवीन आहात आणि हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. ती लिंक आपण कुठल्याही ब्राउझरवर कॉपी करून पेस्ट करू शकता अथवा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल. या पेजवर आपल्याला लाडका भाऊ योजना महाराष्ट्र याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर आपण जाणून घेऊ की ही योजना नेमकं काय आहे. लाडका भाऊ योजना अंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा सरकारकडनं काही आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेची सुरुवात प्रामुख्याने तरुण लोकांना कौशल्य शिक्षण आणि नोकरीची संधी मिळण्यासाठी केलेली आहे. या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हे आहे. त्यालाच आपण लाडका भाऊ योजना महाराष्ट्र या नावाने संबोधत आहोत. जर आपण आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण येथे क्लिक करून आपल्याला हव्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सबस्क्राईब करू शकता. इथे सर्व लिंक्स दिलेल्या आहेत. लाडका भाऊ योजना तपशील. योजनेचे नाव लाडका भाऊ योजना महाराष्ट्र, त्यालाच आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असेही म्हणतो. या योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासहित एक आर्थिक मदत लाभावी हा आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 18 ते 35 वर्षातील तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये तरुणांना 10,000 रुपयापर्यंतची एक आर्थिक मदत सरकारपासून केली जाणार आहे. योजनेचा सारांश: ज्या उमेदवारांनी 12वी ITI पदवी अथवा पदव्युत्तर शैक्षणिक शिक्षण घेतलेलं आहे त्या उमेदवारांना 10,000 रुपयापर्यंत दरमहा एक आर्थिक मदत सरकारकडनं होणार आहे. त्यासाठी त्यांनी एक अधिकृत वेबसाईट दिलेली आहे ज्याचं नाव आहे rozgar.mahaswayam.government.in. या संकेतस्थळावर आपण जाऊन आपली नोंदणी करू शकता. या संकेतस्थळावर मोठ्या प्रकल्पांना, उद्योगांना आणि विविध आस्थापनांना लागणारे मनुष्यबळ नोंदवता येईल. या योजनेअंतर्गत दरवर्षी 10 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध होणार आहे. या इंटर्नशिप कालावधी दरम्यान उमेदवारांना विद्यावेतन सुद्धा दिले जाणार आहे, जे की थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील तरुण वर्ग ज्यांचं वय 18 ते 35 आहे आणि ज्यांचं 12वी ITI पदविका अथवा पदव्युत्तर शैक्षणिक शिक्षण झालेलं आहे त्या तरुणांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. योजनेची पात्रता: उमेदवाराचे वय 18 ते 35च्या दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता म्हणजे त्यांचे 12वी ITI डिप्लोमा पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शैक्षणिक शिक्षणानुसार प्रतिमाह मिळणारी रक्कम बघणार आहोत. 12वी पास असेल तर त्या विद्यार्थ्यांना 6,000 प्रतिमाह रक्कम मिळेल. ITI किंवा पदविका असेल तर 8,000 प्रतिमाह. पदवीधर अथवा पदव्युत्तर असेल तर 10,000 रुपये महिना. योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे: आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, शैक्षणिक प्रमाणपत्र, बँक खाते, पासबुक. पण
ऑनलाईन अर्ज भरू शकतात, जो की पूर्णपणे विनामूल्य आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपण या लिंकवरती क्लिक करू शकता. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण नोंदणीवरती क्लिक करू शकता. नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती असा एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये आपल्याला आपले पहिले नाव, आडनाव, मिडल नेम, जन्मतारीख, लिंग, आधार ID, भ्रमणध्वनी क्रमांक मीन्स मोबाईल क्रमांक आणि हा दिलेला कॅप्चा इथे लिहायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून काही माहिती विचारण्यात येईल. ती सर्व माहिती आपल्याला पूर्णपणे भरायची आहे. त्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. अशा टाईपच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ लाईक करा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्याला जर काही क्वेरीज जर असतील तर आपण टाकू शकतात. आम्ही पूर्णपणे त्याचं सहाय्य करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.